सोलापूर जिल्हा म्हणलं की ऊस शेती आणि मग वाढदिवस कुठं साजरा करायचा तर शेतकऱ्याच्या बांधावर साजरा करायचा आणि ते मग अमेरिकेच्या जरी असेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी मामा कैलास पाटील साहेब मामा आणि ज्यांच्यामुळं आम्ही इथं आलो इथे डॉक्टर बालाजी आगलावे साहेब आपल्या धाराशिववरनं उदयजी आणि आपल्या पंढरपूरचे नाथ चौकातले बिराजदार साहेब आणि सगळी टीम आम्ही ऊसाची शेती बघायला जातो. इथं जवळपास आता हा जो आम्ही एरिया बघतोय इथं 2.5 लाख एकर ऊस आहे. त्यातला एक 35,000 एकराचा प्लॉट आहे आणि मग इथली ऊस शेती कशी आहे आणि मग इथलं इरिगेशन इथं असणारा त्या ठिकाणी जो आपण जर बघितला तर कॅनॉल सिस्टीम आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघतोय. आत्ताच डॉक्टर साहेबांची 480 एकराची मोसंबीची बाग बघितली आणि ती खूप सुंदर पद्धतीने त्यांनी कडीपत्त्यातून एक त्याच्यावर रिसर्च करून तो इंजेक्ट केलाय. डॉक्टर साहेब देखील आपल्याला याबद्दल बोलणार आहेत आणि इथली शेती इथली त्या ठिकाणी आधुनिकता त्यांच्याकडचे 300 HP ट्रॅक्टर इथले अवजारं आता थोड्या वेळामध्ये त्याचा व्हिडिओ देखील मी अवजाराचा काढीन आणि ते देईल. इथली शेती एक वेगळा अनुभव बघायला मिळते. डॉक्टर बालाजी आगलावे साहेबांनी या ठिकाणी आपल्या कळंब तालुक्यातील येरमाळ्या गावावरनं अमेरिकेमध्ये 2010 पासून इथं वास्तव्याला येत असताना सायंटिस्ट म्हणून त्या ठिकाणी काम केलं. विशेषतः संत्रा या पिकावरती त्यांनी त्यांचा पॅटर्न तयार केला. आल्यानंतर आंबा, केशर आंबा, हापूस आंबा आणि मग इथं शेती एकाला एक लागत आज जवळपास 1800 एकरापेक्षा जास्त शेतीचे ते मालक झालेत आणि इथं बऱ्याच जणाला त्या ठिकाणी मल्टिपल अँगलनी मदत करतात. एक पॉप्युलर व्यक्तिमत्व या अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातला मराठी आवाज इथं होतोय आणि त्यांच्यामुळं आम्ही 3 दिवसाची जी लेजिस्लेटिव्ह कॉन्फरन्स होती देशभरातनं 7,700 आमदार त्या ठिकाणी आले होते जगभरातून आणि महाराष्ट्रातनं आम्ही 11 आमदार होतो आणि बाकीचे 32 आमदार देशातनं आले होते. ती 3 दिवसाची शिकागोची कॉन्फरन्स संपली आणि मग संपल्यानंतर पुढचा प्लॅन काय तर इथली शेती कारण आता भारताची ट्रेड डील अमेरिकेबरोबर झाली आहे. अमेरिकेत जर बघितलं तर सगळ्या वस्तू त्या ठिकाणी महाग आहेत. इथं पाण्याची बॉटल देखील $3 300 रुपयाला आहे आणि इथली मका मात्र 400 रुपये क्विंटल 800 रुपये क्विंटल किंवा इथली पिकं शेतीमाल त्या ठिकाणी स्वस्त आहेत. मग हे नेमकं काय प्रकार आहे या आपल्या देशावर होणारे परिणाम चांगले वाईट ह्याचं सगळं समजून घेणं आणि डॉक्टर साहेबांची त्या ठिकाणी इथं असलेली शेती इथं असलेला जनसंपर्क आज त्यांचं मला पंढरपूरचं म्हणून कौतुक करावं वाटतं की ते वारकरी आहेत आणि ते पंढरपूरची वारी 3 ते 4 वेळा पायी केलेली आहे आणि ते त्या ठिकाणी वारकरी संप्रदायात असल्यामुळं पूर्ण व्हेजिटेरियन आहेत. त्यांनी अजून स्प्राईट आणि थम्सअपची चव बघितली नाही आणि मग मराठी माणूस त्या ठिकाणी स्वतः समुद्रापलीकडे राहून सुद्धा आज आपल्याला सांगितलं जातं की टेबलला बसल्यावर मैत्री चांगली होती परंतु निर्व्यसनी राहून देखील प्रगती करता येते. 1800 एकरापेक्षा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी तर साम्राज्य उभा केलं. त्यांचं आम्ही बंगल्याचं त्या ठिकाणी बघायला गेलो होतो. 4 एकरावरती बंगला बांधलाय. 11,000 स्क्वेअर फूटचा बंगला त्या ठिकाणी बांधलाय आणि खूप वेगळ्या पद्धतीनं एक मराठी माणूस पुढे जातोय. मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. डॉक्टर साहेब आपल्या इथल्या शेतीबद्दलच आपण थोडी जरा माहिती द्यावी. नमस्कार. पहिल्यांदा मी कैलास पाटील साहेब आमच्या म्हणजे मतदारसंघाचे आमदार आणि अभिजित पाटील साहेब त्यांच्या दोघांचं मनापासून अमेरिकेत स्वागत करतो आणि मला त्यांचं विशेष हे आवडलं की ज्यावेळेस आमचं चालू होतं किंवा त्यांना अमेरिकेत यायचं आहे तर त्या दोघांनी पण एकच गोष्ट सांगितली की आम्हाला शेती बघायची आहे. आम्हाला कोणतं एखादं टुरिस्ट ठिकाण वगैरे बघायचं नाही. आम्हाला तिथे आम्हाला शेती बघायचं. सो शेतीचं थोडं आम्हाला नॉलेज द्या जेणेकरून ते नॉलेज ते आपल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील. आणि गेली 3 दिवस झाला मी वेगवेगळ्या जे शेती करतो मी वेगवेगळ्या पिकावरती ते आपण वेगवेगळ्या प्लॉटला आम्ही व्हिजिट करतोय माझ्या आणि ते भरपूर सारे प्रश्न विचारतायत. कैलास पाटील साहेब अभिजित पाटील साहेब ते स्टुडंटसारखे नोट्स वगैरे पण घेत आहेत जेणेकरून ते पुढे जाऊन ते मेसेज पास करतील. इथल्या अमेरिकेतल्या भारताच्या शेतीमध्ये मेन जो आपल्यामध्ये फरक आहे की अमेरिकेत जी शेती भारतातली जी शेती आहे एकरे जी आहे होल्डिंग जे आहे आपलं ते कमी आहे शेतकऱ्यांचं
अमेरिकेत कसं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं मोठं मोठं एकरेज आहे. म्हणजे अमेरिकेत तुम्हाला 20,000 एकरचा शेतकरी मिळेल, 10,000 एकरचा शेतकरी मिळेल. म्हणजे कमीत कमी क्षेत्र असलेला शेतकरी म्हणजे 100-200 एकरवालाच असतो इथे. तर तो मोठा फरक आहे. भारतामध्ये आधुनिकीकरण तेवढं नाही. त्याचं एक कारण डेफिनेटली आपल्याकडे होल्डिंग कमी आहे. पण अमेरिकेत होल्डिंग आधुनिकीकरण जास्त आहे. का तर याच्यामध्ये क्षेत्र भरपूर आहे आणि भरपूर क्षेत्र असल्यामुळे आम्ही भरपूर मेकॅनायझेशन टूल्स इथं आम्ही वापरू शकतो. तशा पद्धतीने शेती केली जाते. आम्ही आताच ऑरेंजचं एकरेज पाहिलं जिथे, किंवा ज्यूस ऑरेंजेस, प्रोसेसिंग ऑरेंजेस आपण ज्याला म्हणतो ते पाहिलं. आणि नवीन आता आम्ही 2 दिवस झाले डिस्कस करत आहे किंवा भारतामध्ये आपण असे कोणते पिकं आपण इंट्रोड्यूस करू शकतो जे की भारतात सध्या नाही आहे, पण ज्या पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिमांड आहे. अशी काही पिकाची पण आम्ही चर्चा केली. आणि आता मी फ्लोरिडामध्ये राहतो, तर फ्लोरिडाचं वेदर कंडिशन बघितलं आणि आपल्या महाराष्ट्राचं वेदर कंडिशन बघितलं, जवळपास 95% वातावरणामध्ये सिमिलरता आहे. म्हणजे सेम वेदर कंडिशन आहे महाराष्ट्राची पण आणि फ्लोरिडाची पण. म्हणून फ्लोरिडामध्ये ज्या गोष्टी उगवल्या जाऊ शकतात, घेतल्या जाऊ शकतात पिकाबाबतीत, त्या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रात देखील घेऊ शकतो. त्या विषयावर आम्ही भरपूर सारं डिस्कशन करत आहोत, व्यवस्थित प्लॅन बनवत आहोत. आणि खरोखरच मला दोघांचं, यंग आमदार आहेत, आपलं नवीन तरुण व्यक्तिमत्व आहे दोन्ही पण. आणि विशेष म्हणजे दोघांना पण आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याविषयी जी ओढ वाटते हे त्यांना 3 दिवसापासून जाणवते. मी प्रयत्न करत आहे, जे काही मला थोडंफार जे काही नॉलेज आहे, काही एक्सपिरियन्स आहे, ते मी त्यांच्याबरोबर शेअर करत आहे. आणि बघू पुढे काय करता येऊ शकतं आपल्या लोकांसाठी. आपण डॉक्टर साहेबांना विनंती केली आहे की आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या कृषी महाविद्यालयाला मान्यता मिळेल आणि त्या कृषी महाविद्यालयामध्ये यांच्या कंपनीबरोबर आपण एक जॉईंट व्हेंचरमध्ये अग्रीमेंट करतोय आणि ज्या माध्यमातून ह्या अमेरिकेत असलेल्या शेतीचा, ज्ञानाचा त्या ठिकाणी आपल्या कृषी महाविद्यालयातून आपल्या भागातल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. आज इथला त्यांचा आंबा जर बघितला तर तो एक केशरचा आंबा 700 रुपयाला त्या ठिकाणी विकतात. आणि मग अशा पद्धतीनं जर आपल्या शेतकऱ्याला भाव मिळाला तर आपल्या शेतकऱ्यावर जे आज संकट आहे, जे आज आपल्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते, कर्जमाफी द्यावी लागते आणि सातत्यानं अडचणी येतात, तर त्याला त्या ठिकाणी यांची टेक्नॉलॉजी ही आपल्या कृषी महाविद्यालयाला त्या ठिकाणी अटॅच केल्यानंतर नक्की भविष्यामध्ये आपल्या भागातल्या टेक्नॉलॉजी. आणि मी या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी एक आव्हान देखील केलंय की आपल्या भागातले जे विद्यार्थी आहेत, ज्यांना शेती कृषीमधलं त्या ठिकाणी आवड आहे, त्यांचं इंग्लिश चांगलं आहे आणि अशांना त्या ठिकाणी इथं ते त्यांच्या कंपनीत जॉब देखील देऊ शकतात. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या ज्या काही टर्म्स कंडिशन आहेत, त्याच्यासाठी नियम अटी सगळ्या पूर्ण करून आपली मुलं देखील या ठिकाणी येतील, इथं शिकतील आणि ती परत आपल्या मायदेशी परतून या शेतीला त्या ठिकाणी चांगले दिवस येतील. माझा शेतकरी सुखी तर त्या ठिकाणी जग सुखी. आज त्या ठिकाणी वाढदिवस आहे आणि वाढदिवस कुठं साजरा करायचा तर शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेताच्या बांधावरती जाऊन, मग अमेरिकेच्या शेतीवर असेल आणि विशेषतः ऊसाच्या शेताच्या बांधावर जाऊन ऊसाच्या फडातून त्या ठिकाणी आपल्याशी बोला येतोय. आपण खूप जण मला फोन करताय, परंतु माझा फोन डायव्हर्ट आहे, इकडं फोन घेता येत नाही. आता रात्रीचे तिथं 12:30-1 वाजल्यात आणि इथं 3 वाजल्यात, त्यामुळे टाइम डिफरन्स असल्यामुळं मी आपले सर्वांचे फोन येत आहेत. नम्रपणे आपल्या सगळ्याच्या शुभेच्छा स्वीकारतो. आपल्या सगळ्याचं प्रेम असंच त्या ठिकाणी आपला आशीर्वाद, पंढरीचा पांडुरंग आणि असे मित्र ग्रुप त्या ठिकाणी जुटत राहू. आपल्या सगळ्याच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकारतो आणि आल्यानंतर लवकरच त्या ठिकाणी भेटूया. थँक्यू.